5-6 दिवस टिकून असा भाजीपाला घ्या लागेल. दोघं भाऊ एकाच जागी स्वयंपाक करा. काय काय घेता भाजीचं? मी तर म्हणतो 2 किलो आलू घेऊन घेतो, कांदे घरीच आहे, अर्धा किलो मिरची आहे. आणि असं काय करत ते दोघं असे भाजीपाला घ्या लागत. त्याला जमन तसं करते ना. हे यायले सारंच भाजीपाला करता येते. 2-3 भाजीचं मी घेतो, तुम्ही घ्या 2-3. तू ना मी काय वाटल्या गेली का? यायला तर काहीच स्वयंपाक नाही करतायत. मीच घेतो भाजीपाला, तू काही घेऊ नको. आणि मी राहीन तर राहीन, फ्रीजमध्ये ठेवून देईन भरून. माझ्याकडचा फ्रीज बी चांगला मोठा आहे. तू नाही घेत का अर्चना भाजीपाला? मी काय करू घेऊन काकू? आम्ही दोघंच जण ना, मग आपण चाललो की घरी. भाजीपाल्याचं काय होईन, खराब नाही होईन. करायचंच काय आहे. डब्यासाठी उद्या पाहिन म्हणतो, आंबट बेसन करीन चांगलं मोकळं मोकळं. आणि घरी आहे आलू बिलू तर होऊन जाते. सकाळी उद्या आज संध्याकाळी करून घेईन. आज संध्याकाळी भाजीची गरज नाही आपल्याला. कालची सकाळी, आजची सकाळचीच आहे तर उद्या सकाळी आलूची करून घेईन. जेवण खाऊन आपण उद्या जाणार, निघणार आहे ना. हो, उद्याचीच तर ट्रेन आहे म्हणते संध्याकाळची. तर आपल्याला सकाळीच निघा लागेल उद्या. वर्धेत पोचा लागेल ना. चला काकू, आता भूक लागली. मी तुम्हाला पार्टी देतो. कायची पार्टी देतो तू? हा, मोहितचा फोन आलता तर चांगल्या मार्कानं पास झालो म्हणे मी. चांगले मार्क आहे म्हणे, पहिल्या दुसऱ्या नंबरावरच आहे वाटते काहीतरी. माय बाई, मला तर आठवणच नाही हो. दिन्या झाला म्हणते का पास? हो, दिने बी झाला म्हणे पास. तुम्हाला फोनच नाही लागला म्हणे, दिन्या करून राहिला असं तर. म्हणून मी तुम्हाला सांगतच होती. मलाही आठवण बोलली मी आता. दिन्याचा फोनच नाही आला. तुमचा फोन मास्तर जवळ आहे. त्याला वाटलं असन सरप्राईज देईन. तू माहिती आहे किती खोटकर आहे तर. खुशी तर खूप झाली असन. त्याच्यासाठी काही ना काही न्याय लागेल. ग्रीष्मालाही चांगले मार्क भेटले असन. ग्रीष्मा तर पहिला नंबरवालीच आहे. हो, 7वीत आहे ना ग्रीष्मा. 7वीतून पहिला नंबर ग्रीष्माचा असन. हे 8वीत आहेत. याचा मोहितचा पहिला नंबर. कायची पार्टी देतो मग तू? आपण चला एक एक आईस्क्रीमच खाऊ. मीच देतो पार्टी. दिन्या पास झाला. नापास होणार आहे मला तर बेहोस लागे. पण मी ते कपडे वपडे घेण्याची यात भुलूनच गेली. आज निकाल होता म्हणून. आईस्क्रीम खायचं आहे. चला पटपट भाजीपाला घ्या. चला जाऊ मग घ्यायला. वांगे चांगले काकू याच्या जवळचे वांगे घ्या. मी बी घेऊन देतो पावभर. घरी जाऊन मोहितसाठी मस्त मसाल्याची वांगी करी. त्याला लय आवडते. ती भाजी मी खाऊन घे. तुला काय 2-3 वांग्याची गरज आहे? मी घेतो किलोभर. किलोभराचा भाव केला का नाही का कमी देते. मी घेतो आणि तू 2-3 वांगे घेऊन घे जाऊ. कायची काकू घेतो ना मी पावभर. दम आले काकून पावभर खाणे नाही होणार. मी देतो म्हणलं ना, 2-3 वांगे घेऊन जातो. ठीक आहे पाव घ्या पटकन. चला मग जाऊ पटापट. एक एक प्लेट गोलगप्पे खाऊ का आपण? गोलगप्प्याचं नाव घेतलं तर माटून पाणी सुटते हो. बाहेरचं खाऊ, पोटगीट खराब नाही झालं पाहिजे आपलं. याने काय होते, एक एक प्लेट खाऊ. चला मग आईस्क्रीम नाही खात का? हे झाल्यावर आईस्क्रीम खाऊ. यानं तर मस्त आपल्याला गोलगप्पे आपल्याला स्वतःच करून करून खायचे. स्वतःच भरायचे आणि खायचे. भैया आपने गोलगप्पे बना के नहीं दिए? नहीं बहन, मैं बना के नहीं देता, ऐसे ही देता हूँ. अपने आप में ले लो, पानी भी उसमें डाल दो और सब मसाले वसाले डाल के आप भी खा लो. क्योंकि किसी किसी को पसंद नहीं आते ना हाथ में बनाए हुए, इसलिए मैं ऐसा ही देता हूँ. यहाँ पर पीछे आ जाओ ना, अंदर टेबल पे बैठ के खा लो. नहीं नहीं, हम खड़े रह के खा लेते. आणखीन एक एक प्लेट खाता का अर्चना ताई? मस्त आहे गुपचूप इच्छे. लगा दूँ क्या और 2-3 प्लेट? नहीं भैया, और नहीं चाहिए. सिर्फ हमको सूखी पपड़ी दे देना एक एक. सूखी पपड़ी नहीं, मैं आपको तो दही डाल के चाट बना के देता हूँ. सगळे एक इकडे आणि गुपचूप एक इकडे. मस्त वाटते गुपचूप. मला तर भैया आवडते. मला बी तर खूप आवडते. मी तर म्हणतो असं एखादं असं का त्याला नाही आवडत. गुपचूप तोंडात टाकल्यावर तर कुरकुरा आवाज मस्त वाटते बा. ह्या नवीन दिसून राहिला. याच्यापाशी येत जाऊ पण नेहमी. पहिले मग आईच्या काळात दररोज गुपचूपवाला ये. तिथं चोरून चारून पैसे घेऊन दररोजची गुपचूप खाव. भेटेच काय 8 रुपये 9 रुपये प्लेट होती. घरची बी चांगली बनते. घरचे बनते चांगले, पण कसं घरी खाण्यात मजा नाही येत. आपण करतो का नाही. इच्छे तर असं वाटते मस्त वाटते बाहेरचं. गुपचूप खाल्ल्यावर ठणठण आईस्क्रीम. बापरे, पुरी थकानच मिटली आज. मला ना साऱ्या आईस्क्रीमपेक्षा हे मलाई दूध मलाईची कुल्फीच आवडते.
ते बी आवडते. आईस्क्रीमपेक्षा बी आवडते कुल्फी. 5 स्टार हॉटेलपेक्षा चांगला नाश्ता झाला आपला. गुपचूप न कुल्फी. काय पाहिजे नाही आपल्याला दुसरं. हेच मस्त झालं. एवढ्या मोठ्या 40 डिग्री उन्हात हेच चांगलं वाटून राहिलं. सुनीता काहून उदास आहे? उदास खायची आहे मी. तुम्ही बोलून राहिले, मी खाऊन राहिली चुपचाप. ते वाटत असं आपण जाऊ बा. शामराव भाऊचं कसं होईन? कोण खाऊ पिऊ घालन? मला ना वाटत. खाते ना आपण जाऊ नका कुठं फिरायला. बिचारी पद्मा, त्या वृक्षात काय चालू असन का मस्त ह्या जाईन मजा करण. नाही तर म्हणून दिलं, पण तिला असं वाटून राहिलं असन तिने आमच्या गोष्टीसाठी ऐकल्या असेल बाहेरून, म्हणून तिनं आल्याबरोबर नाही म्हणलं. जा थैल्याची आठवण ठेव जा, नाही राहीन आपला भाजीपाला इथंच. तूच ठेव आठवण, आमच्या तर लक्षात नाही राहत. मी तर आणखीन एक कुल्फी घेतो. एवढे नका घेऊ संध्या काकू, सर्दी फर्दी होईन फालतू. उद्या जायची आपण. काही सर्दी नाही होत. हाय माझं सर्दीच्या गोळ्याचं पॅकेट. कोणाला काही लागते का तर एक फोन करून पाय ना. गोळ्या पोळ्या लागत औषध पाणी. तर आईस्क्रीम आपण नेलं असतं याच्यासाठी ग्रीष्मानं दिण्या घेण्यासाठी, त्या मोहितसाठी, पण जाणार नाही. पुरं तर पाणीच होऊन जाईन. काय आवडते मोहितली मी देतो घेऊन. जे आवडन ते घेऊ, तिघासाठी घेऊन जाऊ. आणि त्याला आपण आता नाही देऊ, उद्या ट्रेनमध्ये बसल्यावर देऊ. सरप्राईज गिफ्ट देऊ. मग काय आवडन गड्या? चला पटकन उरकावा. खा पटपट. उद्या तयारी करायला लागन. घरी जाऊन भरपूर करायचं आहे. चला लवकर. हो वाटूनच नाही, भरपूर करायला लागन. चला. याले म्हणते दुष्काळात 13वा महिना. काऊन काऊन असं म्हणून राहिले? मला सांग, किती वेळचा आपण ॲटोसाठी उभा आहे. ॲटो आहे पण आपल्या गावचाच ॲटो नाही आहे. आपल्याला घरी जाऊन तयारी करायची आहे. जाऊ दे, येईनच ना. का करता स्पेशल? चलले किती पैसे लागते? येईनच ना. गावात गेला असेल तर येईन वापस. तो साईडनं पा, त्या साईडनं आला ॲटो. आपल्याच तर गावचा वय तो उभाच आहे तिथं. चल लवकर. कोण वय ॲटोतून उतरून राहिले. चला पटपट पकडा थैले. हे पद्मा कुठून आली? पद्मा तर ॲटोतून उतरली. कुठे गेली ती पद्मा? कुठून? गावातला ॲटो आहे आता. ते मी गावातूनच इथं आली. मला शॉपिंग करायची होती म्हणून. तू येत नाही म्हणे ना शॉपिंग करायला आली, एकटी झाली. हे येणार आहे मागून, मी खरेदारी करून घेतो. मग हे येणार आहे गाडीनं. आम्ही दोघं जण चाललो जाऊ. हो का? कायची शॉपिंग आहे? तू तर येत नाही. मग शॉपिंग कायसाठी करून राहिली? जरुरी आहे का? तुमच्यासोबतच आलं म्हणजे येणं. कुठं जाणार राहते? कुठं दुसरीकडे जाऊ नाही शकत का आम्ही? जाऊ शकतो ना. तू इमारती, तू कुठेही जाऊ शकता. झालं. शॉपिंगसाठी आली तर शॉपिंग करायला चालली मी. काय घेतलं तुम्ही? काहीच तर दिसून नाही राहिलं. गेलतो आम्ही ड्रेस घ्यायला पण भेटलेच नाही. चांगले मोठ्या दुकानात जायला पाहिजे होतं. गेले असून तुम्ही रोडवरच्या. मोठे दुकानं कोणते आहे? जेवढे दुकान आहे तेवढेच त्या दुकानात जाईन ना. उद्या मला वेळ होईन, मी चालली. ठीक आहे, उद्या भेटणार नाही तुम्ही तर हॅपी जर्नी. आम्ही पण चाललो दोघं फिरायला बाहेर. मग तुम्हाला पण सांगून देते मी. बापा बापा, इले मागच्या वनीच आलं घमंड. मागही गोव्याला चालली होती, सारा गावभर सांगितलं आणि गेली नाही. आता तसं मला वाटतं पंजाब भाऊनी इले म्हणला सांग जाऊ फिरायला. वारे पद्मा, सुधारणार नाही पद्मा. जाऊ दे ना, पद्माच्या ना आपलं करमणूक होते. पद्माच्या आहे ना आपली करमणूक होते. हो नाही तर काय. जाऊ द्या, तिच्याकडे लक्षात नाही द्यावं लागत. चला इथंच उभे राहून का होतो, पाय लंबे करून बसला. चला विचारा त्याला. चला घरी जाऊ पटकन.